नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला तरी महामार्गाचे काम संथ गतीने, नागरिकांकडून नाराजी। पाहुयात आमचे प्रतिनिधी सालय्या कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील मोसम परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C चे बांधकाम 2021 पासून सुरू असून अद्यापही काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। पहिल्याच पावसात रस्त्याच्या कामातील त्रुटी समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या महामार्गावर अनेक ठिकाणी अपूर्ण काम, खड्डे व चिखलामुळे वाहन चालक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित विभाग व कंत्राटदार यांनी या मार्गाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाची गती वाढवावी व राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी केली आहे। पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात अशी ही मागणी परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मी सालय्या कंबलवार आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मी आज गडचिरोली जिल्हा अहेरी तालुका मोसम या ठिकाणी आलेलो आहो। मोसम येथे नाल्यामध्ये काम सुरू असून अगदी कासवगतीने काम सुरू आहे। राष्ट्रीय महामार्ग 353C या कामाचा टेंडरिंग वैशिष्ट्य कंपनीकडे असून या वैशिष्ट्य कंपनीने 2021ला याचा टेंडरिंग घेतलेला आहे आणि आतापर्यंत अगदी कासवगतीने काम सुरू असून मोसम या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे आणि इथं पूर्णपणे आज 23 जून रोजी पहिला पाऊस आलाच या पाण्यामुळे संपूर्ण शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पूर्णपणे बांध उकडून गेलेला आहे आणि इथे शाळकरी विद्यार्थ्यांना यावर्षी याचा फटका बसणार आहे। कारण
जिम्मलगट्टा देचिलपेटा उमणूरपासून ऐरी आल्लापल्लीला शिक्षण घेण्यासाठी 5वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत शाळकर विद्यार्थी ये जा करत असतात. परंतु यावर्षी या रस्त्याचा अभावामुळे शाळकर विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. याचा विरोधात आम्ही मोसम गावकरी, काही सामाजिक कार्यकर्ते मोसम येथील संद्रा फाटाजवळ मागं चक्काजाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी आम्ही ऐरी तहसीलदार माननीय बालाजी सोमवंशी साहेब यांना निवेदन देण्यात आलं. तर त्यांनी वैशिष्ट्य कंपनीचे कॉन्ट्रॅक्टरदार तसेच अभियंता यांना आंदोलनस्थळी बोलवण्यात आले आणि लोकांसमोर त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही पावसाळ्यापूर्वी या पुलाचं काम कंप्लीट करणार असं त्यांनी आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत या पुलाचं काम झालेलं नाही. आपण बघू शकता यावेळी इथं पूर्णपणे मोसम या ठिकाणी पूर्णपणे पहिला पावसाळ्यात पूर्णपणे पाण्यानं हा रोड पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि 29 तारखेला शाळा सुरू होत आहेत. 30 तारखेला शासकीय वसतिगृहे सुरू होत आहेत. परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरिता रस्ता नसल्यामुळे याचा फटका यावर्षी शाळकरी विद्यार्थ्यांना बसणार आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. तर या ऐरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार साहेब, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार साहेब यांनी कधी डोळे उघडतील आणि कधी हा समस्या सुटतील असे प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. आपण प्रत्यक्षात बघू शकता. हा बघा समोर पूर्णपणे बांधे वाहून गेलेला आहे कास्तकरी लोकांचा. तर आता पहिला पाऊस आहे. हा पहिल्या पावसातच एवढा जास्त प्रमाणात पाण्यानं शेतकरी लोकांचं नुकसान झालेलं आहे. अजून पूर्ण पावसाळा सुरू झाल्यानंतर याचा फटका किती बसणार आणि याच्याकडे आता तरी शासन प्रशासन लक्ष देईल का, हा समस्या सुटेल का, असे या वेळी गावकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. आपण बघू शकता, हे बघा या पुलाचा आजूबाजूला किती शेतकऱ्यांचा नवीन हे बघा बांध्या पूर्णपणे वाहून गेलेला आहे. हे बघा हे शेतकऱ्यांचा पूर्णपणे शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे. कारण या पुलाचं काम सुरू केल्यानंतर जे नाल्यामधून इथं नाला पूर्ण पॅक करून मातीनं हा नाला पूर्णपणे भरलेला आहे. हा वैशिष्ट्य कंपनी ठेकेदारांनी इथं बाजूनं रस्ता ना करता सरळ त्यांनी यावेळी सरळ त्यांनी या नाल्यामध्ये पूर्ण मातीनं त्याने नाला भरून ठेवल्यामुळे त्या नाल्यामध्ये पॅक झालेलं पाणी सरळ शेतामध्ये वाहत चाललेलं आहे. नमस्कार, राम महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मी सालय्या कंबलवार. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.